3:30च्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। 3:30चा आजचा भाग रंगणार आहे नालासोपारा पश्चिम येथील पूनम एम्पायर येथे। चला तर या सोसायटी बद्दल जाणून घेऊयात अजय कोहीकर यांच्याकडून। नमस्कार काका। नमस्कार, मी अजय कोहीकर। तुमचं जे मराठीचे जे 3:30चे जेवढे पण तुमचे सभासद आहेत यांचं पूनम एम्पायर मध्ये स्वागत करतो। धन्यवाद। आणि सगळ्यांनी त्याच्याकरता टाळ्या वाजवाव्या इकडे। थँक्यू। आजचा आमच्या सोसायटीतील जेवढे पण रहिवासी आहेत त्याच्यामध्ये जे त्या स्त्री आहेत त्या सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला आहे। पाहूया आता त्यांच्यातून आमचे जे आहेत स्पर्धक किती पुढे येतात आणि कोणाचं नाव प्रथम येतं। त्यांना आम्ही सोसायटीतर्फे पण बरंच काय गिफ्ट देऊ पुढे। आणि दुसरी गोष्ट, आमच्या सोसायटीमध्ये दरवर्षी श्री सत्यांची पूजा होते आणि बरेचसे छोटे मोठे जसं श्रीकृष्ण जन्म आहे, नंतर दांडिया रास आहे, हे सगळे प्रोग्राम व्यवस्थित पार पाडतात। आमचे जेवढे रहिवासी आहेत सगळे उत्स्फूर्तपणे त्यात खाली उतरतात आणि प्रत्येक प्रोग्रामला स्वतःहून मदत करतात काही ना काहीतरी। म्हणजे खूप उत्साही असं वातावरण इथे असतं। उत्साही वातावरण आहे, शिवाय भजनी मंडळ पण आहे आमच्या इथे। बरं, मग काय रोज इथे कार्यक्रम जोरातच होत असतील दरवेळेला मुलांना पण स्पोर्ट्स साठी एवढे चांगले इथे वातावरण आहे। रोज संध्याकाळी मुलं खाली उतरून बॅडमिंटन खेळतात, क्रिकेट खेळतात। त्यानंतर बरेचसे बायका पण आहेत, अष्टमीला किंवा एकादशीला भजनी मंडळ त्यांचं जमा होतं आणि व्यवस्थितरित्या ते भजन करतात। आमच्या इथले जे लेडीज आहेत ते। तुमच्या सोसायटी मधले सगळे सदस्य खरं तर उत्साही आहेत। पाहूयात आजच्या भागामध्ये यांचा उत्साह किती दिसून येतो ते। सुरुवात करूयात आपल्या 3:30ला, पण त्या अगोदर वाटूयात टोकन्स। टोकन्स सर्वांना वाटून झालेले आहेत। आता निवडूयात 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळतील आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि हे 3 स्पर्धक निवडण्यासाठी मी छोट्याशा हर्षला इथे बोलवलंय। हर्ष, मला यातली 3 टोकन्स काढून दे। 1 2 3। हर्षने माझ्याकडे 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 17। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 20। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 44। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपले 3 स्पर्धक पहिला राऊंड खेळण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? मीनाक्षी बेन कन्हैयालाल शाह। शाह काकी, मला सांगा तुम्ही मूळच्या महाराष्ट्रातल्याच आहात? गुजरात। गुजरातल्या? मग मुंबईमध्ये कधी आलात? 5 साल से। 5 वर्ष झाली, म्हणजे नुकत्याच आलेलात। मराठी बोलता येतं? ना, हिंदी में। हिंदी येतं, मराठी जमत नाही जास्त। इकडे कोण असतं? लड़का और बहू रहते। उनकी शादी यहीं पे हुई या गुजरात में? एक लड़के की गुजरात में और लड़के की यहीं पे। आपकी शादी कैसे हुई? मेरी शादी बड़ौदा में। तो फिर कहाँ पे हुआ था ये प्रोग्राम? मेरे घर पे, मेरी मम्मी के घर पे। अच्छा, तो कुछ चाय वाय का कुछ प्रोग्राम हुआ था? क्या हुआ था उस वक्त? चाय और नाश्ता। धन्यवाद। आपलं नाव? मुकेश गांधी। गांधी, म्हणजे तुम्ही पण गुजराती? हा, मी गुजराती, पण जन्मापासून महाराष्ट्रामध्ये आहे मी। बर, म्हणजे तुम्ही मराठीच म्हणायचं? हो। बरं काका, मला सांगा तुमचं लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज। बरोबर आहे, म्हणजे त्या काळामध्ये लव्ह मॅरेजेसला परवानगीच नव्हती ना? तसं काय नाही। तसं काय नाही, म्हणजे जर काकांना संधी मिळाली असती तर त्यांनी लव्ह मॅरेज सुद्धा केलं असतं बरं का। काकी आहेत इथे? आहेत ना। आहेत का? बघा काका, लग्न कसं जमलं मग? वडिलांनी ठरवलेलं होतं, एक दुसरा आम्ही माझ्या घरी पाहिलं आणि जमलं, मग नक्की केलं की लग्न करायचं ते। नक्की करायचं ते जमलं। आणि पाहण्याचा कार्यक्रम तुमच्या घरी झाला होता? माझ्या घरी झाला। पण मग ते चहा आणि कांदे पोहे वगैरे ते कसं काय? ते काय सगळं नॉर्मली जसं असते तसं। पण मग तुम्ही गुजराती आहे म्हणल्यावर ढोकळा वगैरे आणला होता का त्यांनी? नाही, ढोकळा नाही, आम्ही समोसे बनवलेले होते। समोसे बनवले होते? आवडले होते?
ते आता त्यांना विचारायचं. म्हणजे तुम्ही त्यांना सर्व केले होते. हो, या घरी कोण कोण असतं? 2 मुले आहेत मध्ये. मग ते काय करतात? मोठा मूल जो आहे तो लेक्चरर आहे बर. आणि छोटा इंटिरियर डिझायनर आहे. हा, पण मग तुमच्या वडिलांनी तुम्हाला तुमचं जसं अरेंज मॅरेज केलं तसं तुम्ही परवानगी द्याल त्यांना लव्ह मॅरेज करायला? हो द्याल? नक्की नक्की. बघा, असे काका पाहिजे तो सर्वांना जे परवानगी देतील लव्ह मॅरेज करायला. वळूयात पुढच्या स्पर्धकाकडे. नमस्कार, नमस्कार. आपलं नाव? स्वाती राजकुमार उपाध्याय. स्वाती वहिनी, मला सांगा तुमचं लग्न कसं काय जमलं? अरेंज झाला. अरेंजच झालं? कुठे झालं, कसं झालं, कधी झालं, हे सगळं आम्हाला व्यवस्थित सांगा. आम्हाला उत्सुकता आहे खूप. मेरा शादी गांव में हुआ है. हा. 4 दिसंबर 99 में. बघण्याचा कार्यक्रम कसा काय झाला? दादा ने शादी सुझाया मेरे तरफ से प्लस इनके तरफ से, तो फिर ये लोग देखने के लिए आए घर पे. मुझे मतलब हमारे में लड़का लड़की को नहीं देखता है. अच्छा. मतलब पेरेंट्स देखते हैं, उसके बाद वो लोग शादी मतलब अरेंज करके देते हैं. तुमच्या मिस्टरांचं गाव कुठलं? बनारस. बनारस? तो ही, हाँ. त्यामुळे बनारसी बाबू आता कसे वागतात? म्हणजे तुमच्या मुठीत राहतात की नाहीत राहत? तुम्ही सांगाल तसं वागतात? हाँ. चिडतात का कधी तुमच्यावर? नाही. नाही, कधीच नाही. चिडायला तुम्ही चान्सच देत नसाल. हो, नाही. खरंच कसं चान्सच कोण देत नाही असं चिडायला वगैरे. सगळे मुठीत. असूयात, आपण वळूयात आपल्या पुढच्या राऊंड कडे. अंदाजे कितीकडे. या राऊंड मध्ये तुम्हाला मी एक वस्तू देणार आहे आणि त्या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जो या वस्तूची किंमत बरोबर सांगेल किंवा तिच्या जवळपासची सांगेल त्याला ही वस्तू आम्ही भेट म्हणून देणार. पण पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण टाकणार आहोत नशिबाचे फासे. ज्याला अधिक अंक मिळतील तो लावेल पहिल्यांदा बोली. चला तर मग टाकूयात नशिबाचे फासे. शहा काकींना मिळाले 6 अंक. गांधी काकांना मिळाला 1 अंक. स्वाती वहिनींना मिळाले 5 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील शहा काकी, त्यानंतर स्वाती वहिनी आणि सर्वात शेवटी बोली लावणार आहेत आपले गांधी काका. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे कप सेट. हा एक सुंदर आकर्षक 4 कपचा सेट आहे ज्याची सिरॅमिकची बॉडी आहे. शिवाय याचा हँडल आणि बशी स्टेनलेस स्टीलची आहे. या कप सेटची पहिल्यांदा बोली सांगणार आहेत शहा काकी. 1300. 1300. तुमचा काय अंदाज आहे? 1150. 1000 रुपये. 1250. 1300. 1250. तुमचा अंदाज सांगा. 1300. 1300. नक्की? नक्की. किंमत कमी असेल तर? नाही. नाही. लिहायची माझी किंमत लिहून टाकू. स्वाती वहिनी, तुमचा अंदाज सांगा. 1350. 1350. कमी असेल तर? नाही. नाही. जास्त असेल तर हा कप सेट जाऊ शकतो हातातून. 1350. 1350. इकडे पाठीमागे 999. तुमचा अंदाज सांगा फायनल. 1350. 1350. ठाम आहे या मतावर? हा. लिहून टाकायची किंमत? हा. लिहूया. गांधी काका, तुमचा अंदाज सांगा. चष्मा लावून नीट पारखून बघताय तुम्ही. 1375. 1375. किंमत जास्त वाटते तुम्हाला? नाही, बरोबर आहे ते. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि कमी असेल तर? नाही. सगळ्यांनी जवळपास किमती सांगितलेल्या. 1375. 1375. Final. पाठीमागे 950. 1100. 1200. 1150. बघा. 1375. 1375. हा. ठाम आहे या मतावर? या. लिहायची ही किंमत? हो. लिहून टाकू. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या कप सेटची बोली लावलेली आहे. शहा काकींनी सांगितलेली किंमत आहे 1300 रुपये. स्वाती वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1350 रुपये. तर गांधी काकांनी सांगितलेली किंमत आहे 1375 रुपये. पाहूयात या कप सेटची खरी किंमत किती येते. आणि या कप सेटची खरी किंमत आहे 1595 रुपये. सर्वाधिक बोली लावली होती 1375 रुपयांची गांधी काकांनी, त्यामुळे ते ठरलेत विजेते. अभिनंदन. अभिनंदन काका. थँक्यू. कप सेट पहिल्यांदाच खरेदी केलात. हो. मला सांगा आता यात पहिला चहा कोणाला देणार? ऑब्विसली मिसेसलाच देणार ना बनवून. हो का? हो.
मग आता काकी आणि तुम्ही दोघं एकत्र चहा घेणार. पिणार हो. आणि तोही नक्की. 3:30 कार्यक्रम पाहता पाहता प्यायचा हा चहा. जरूर जरूर. अभिनंदन काका. थँक्यू. पहिल्या राऊंडचे विजेते ठरलेले आहेत गांधी काका. यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे.